भाजप प्रवक्ते नवनाथ बंद आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल, आज मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू झाली आहे, म्हणजे ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात भाजपमधनं विधानसभेमध्ये काही आपले कार्यकर्ते पदाधिकारी बाहेर गेलेले आहेत. आज मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा इन्कमिंग सुरू आहे. आजचा दिवस कशा प्रकारे तुम्ही पाहता? विधानसभेला भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्रात घवघवीत यश मिळालं. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीमध्ये देखील भारतीय जनता पार्टी आणि महायुती क्रमांक 1 वर असेल. त्यामुळं कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा पक्षामध्ये प्रवेश करतायत मोठ्या प्रमाणात. आज देखील आपण बघतो, कल्याण डोंबिवली असेल, नाशिक असेल, संभाजीनगर असेल, या सगळ्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा एकच विश्वास आहे, तो म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि देवाभाऊंच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात इतर पक्षातील कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. कारण भारतीय जनता पार्टीची भूमिका हीच आहे की सर्वांना सोबत घेऊन जास्तीत जास्त प्रगती कशी करता येईल, हाच भाजपचा अजेंडा आहे. मात्र आपण पाहिलं तर या सगळ्या इन्कमिंगमध्ये सगळ्यात जास्त शिवसेना, एकनाथ शिंदे म्हणजे मित्र पक्षामधलेच गेलेले सगळे आपल्याकडे आलेले आहेत. त्यांचे काही माजी नगरसेवक आलेले आहेत. एक मोठा झटका म्हणजे आपसामध्येच एकनाथ शिंदे यांची कुठेतरी कोंडी करण्याची चर्चा सगळं सुरू आहे. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांची कोंडी करण्याचा प्रश्नच नाही. आपल्याला आठवत असेल, काही दिवसापूर्वी एकनाथजी शिंदे यांनी देखील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश करून घेतला. आता एकनाथ शिंदेचे काही कार्यकर्ते आमच्याकडे येत आहेत, तर हा कार्यकर्त्यांचं स्वातंत्र्य असतं की कुणासोबत काम करायचंय. काही दिवसापूर्वी आमचे काही कार्यकर्ते शिंदे साहेबांसोबत गेले, आज शिंदे साहेबांचे कार्यकर्ते आमच्यासोबत येत आहेत. तर याच्यामध्ये कुठेही युतीमध्ये मतभेद किंवा बनाव असं नाहीये. आम्ही युती म्हणून एकत्रित निवडणूक लढण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतोय. स्थानिक ठिकाणी काही ठिकाणी आघाडी होणार नाही, युती होणार नाही, त्या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण लढत करू. एकमेकांना त्रास देणं किंवा एकमेकांचे कार्यकर्ते फोडणं हा भारतीय जनता पार्टीचा कधीही अजेंडा नव्हता. एकनाथजी शिंदे साहेबांनी काही दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकाऱ्यांना प्रवेश दिला. त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांचे काही कार्यकर्ते आज आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वात त्यांनी प्रवेश केलेला आहे. दुसरीकडे पाहिलं गेलं तर पंढरपूर असेल किंवा इतर ठिकाणी ज्या पद्धतीने शहाजी बापू यांनी एक विधान केलेलं आहे की एखादा बलात्कार झाल्याप्रमाणे वागणूक मिळते, त्यांच्या या वक्तव्यावरती तुम्ही काय? शहाजी बापूंना मला एवढंच सांगायचंय, शहाजी बापू सिंधुदुर्गामध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध सगळे असा सामना रंगला गेलाय. म्हणजे तिथे एकनाथ शिंदेजी, शिवसेना, उभाटा गट, काँग्रेस हे सगळे भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये एकत्र निवडणूक लढत आहेत. मग तिथे तुम्ही जशी भाषा वापरली तशीच आम्ही वापरायची का? ती भाषा आम्ही वापरणार नाहीत, कारण ते आमचे संस्कार नाहीत. तुम्ही भारतीय जनता पार्टीला एकटं टाकण्याचा प्रयत्न सिंधुदुर्गामध्ये केला. आता स्थानिक पातळीवर आघाडी जर का पंढरपूरमध्ये एखाद्या ठिकाणी झाली असेल तर ती सगळ्यांना सोबत घेऊन झालेली आहे. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीचे भारतीय जनता पार्टीबद्दल कृपया शब्द वापरू नका. भारतीय जनता पार्टी संयम ठेवते. भारतीय जनता पार्टी संस्कारी पार्टी आहे. भारतीय जनता पार्टी मित्रांना सोबत घेऊन जाणारी पार्टी आहे. त्यामुळे माझी शहाजी बापूंना नम्र विनंती आहे की आपण युतीमध्ये मिठाचा खडा टाकेल असे शब्द कृपया वापरू नये. दुसरीकडे पाहायला गेलं तर बच्चू कडूंनी देखील एक विधान केलेलं आहे की मित्रपक्षाला संपवायचं आणि त्याचबरोबर मित्रपक्षाच्या डोक्यावरती बसायचं काम जे आहे, पाय ठेवून वरती जायचं आणि बसायचं काम भाजप करते. भाजप मित्रपक्षाच्या डोक्यावर बसत नाही, तर मित्रपक्षाच्या सोबत राहून त्याला हाताशी धरून काम करण्याचा प्रयत्न करते. बच्चू भाऊ हे गेल्या 5 वर्षात जनतेच्या डोक्यावर बसले होते, म्हणून जनतेनं अचलपूरमध्ये बच्चू भाऊंचा पराभव केला आणि लोकांच्या डोक्यावरून उतरवण्याचं काम बच्चू भाऊला अचलपूरच्या जनतेनं केलेलं आहे. त्यामुळे बच्चू भाऊ यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका करू नये. भारतीय जनता पार्टी कायम मित्रांना सोबत घेऊन चालणारी पार्टी आहे. मित्रांना सोबत घेऊन सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं धोरण आहे आणि त्याच धोरणानुसार भारतीय जनता पार्टी काम करते. आम्ही एकनाथजी शिंदे असतील, अजितदादा असतील यांना सोबत घेण्याचा प्रयत्न सातत्यानं करतोय. त्याही आधी तुम्हाला आठवत असेल तर बच्चू भाऊ देखील महायुतीमध्ये होते, एकनाथजी शिंदे यांच्यासोबत होते, परंतु बच्चू भाऊंनी सर्वात आधी एकनाथजी शिंदे यांची साथ सोडली आणि आता वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न करताय. त्यामुळे बच्चू भाऊंनी भारतीय जनता पार्टीवर टीका करण्याआधी आत्मपरीक्षण करावं की आपण एकनाथजी शिंदे यांची साथ का सोडली. दुसरीकडे पाहायला गेलं तर आता जो सर्वे करण्यात आलेला आहे भाजप आणि शिंदे यांचा,
त्या सर्वेनुसार आता काही जागा वाटपाच्या फॉर्म्युला होणार आहेत कुठल्या कुठल्या जागेवरती, त्या सर्वे नेमकं त्या सर्वेमध्ये काय आलेलं आहे आणि काय नेमकं फॉर्म्युला असणार आहे, आणि त्याला काय वरिष्ठ देखील पक्षासाठी आणि उमेदवार देणार असल्याचं सांगितलं. सर्वेबद्दलची मला कल्पना नाही, परंतु महायुती म्हणून भारतीय जनता पार्टी, आदरणीय एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार हे तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते बसतील. मुंबईमध्ये निवडून येण्याचा निकष जास्तीत जास्त महाविकास आघाडीच्या विरोधात जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणणं हे महायुती म्हणून आमचं कर्तव्य आहे. म्हणून निवडून येण्याचा निकष लावून जागा वाटप होईल आणि जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठीचा प्रयत्न महायुती म्हणून आम्ही निश्चितपणे करू. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा एकच अजेंडा आहे, तो अजेंडा म्हणजे मुंबईमधून महाविकास आघाडीला हद्दपार करणं. मुंबईमध्ये गेल्या 25 वर्षामध्ये जो भ्रष्टाचार झाला त्या भ्रष्टाचारांना दूर करणं हा भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे, महायुतीचा अजेंडा आहे. त्यामुळं आम्ही निवडून येण्याचा निकष लावू आणि तिन्ही पक्ष एकत्रित बसून, म्हणजे याच्यामध्ये कुठेही मतभेद असणार नाही, जागा वाटपावरून भांडण होणार नाही. तिन्ही वरिष्ठ नेते एकत्र बसून मुंबईचा तोडगा काढतील आणि मुंबईमध्ये महायुतीचाच महापौर होईल. दुसरीकडे पाहायला गेलं तर राज ठाकरे यांच्यावरती अमराठी विषयावरती आता उत्तर भारतीय असेल जे संघटना त्यांनी याचिका दाखल केली, गुन्हा दाखल करावा. भाजप म्हणून आपली काय भूमिका आहे, काय वाटतं? नाही, मला याचिकेबद्दल कल्पना नाही, परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारत आणि महाराष्ट्र आपल्या सर्वांचा आहे. इथं मराठी, अमराठी किंवा परप्रांतीय, आपला महाराष्ट्रीयन अशा पद्धतीचं वाद करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. महाराष्ट्र हा साधू संतांचा, महंतांचा, सर्वांना सोबत घेऊन जाणारा महाराष्ट्र आहे. अशा पद्धतीचा वाद करण्याचा कोणीही प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातील जनता, मराठी माणूस त्याला कधीही थारा देत नाही. मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा असं ते जी याचिका आहे, तर तुम्हाला काय वाटतं की व्हायला पाहिजे? कारण अमराठीचा ज्या पद्धतीने नाही, गुन्हा दाखल व्हावा का नाही व्हावा याचा निर्णय कोर्टात होतो. पोलीस अधिकारी करतात, वरिष्ठ अधिकारी करतात, न्यायाधीश करतात, त्याच्याबद्दल मी भाष्य करणार नाही. परंतु मराठी अमराठी भाषिक वाद करणं महाराष्ट्राला योग्य नाही, ते महाराष्ट्राची जनता कधीही सहन करत नाही. अनेक इन्कमिंग होते, आजही मोठे दिग्गज आहेत जे येणार आहेत. राजू शिंदे झाले, अद्वैय झाले, असे अनेक दिग्गज जे आहेत, जे दादा भुसे, संजय शिरसाट यांच्यासोबत त्यांच्यासमोर उमेदवारी अर्ज त्यांनी भरलेला. ठाकरे गटाला ही मोठी गळती मानली जाते. काय वाटतं की यावेळेचं चित्र नेमकं काय असणार आहे? अजून काही लोक येणार आहेत. भारतीय जनता पार्टीची कायम भूमिका आहे की सर्वांना सोबत घेऊन जो या महाराष्ट्राच्या विकासासाठी पाठिंबा देईल अशा लोकांना सोबत घेण्याचं काम भारतीय जनता पार्टी सातत्यानं करते. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी 2047 साली विकसित भारत ही संकल्पना मांडली. आदरणीय देवेंद्रजी विकसित महाराष्ट्र ही संकल्पना घेऊन पुढे जात आहेत आणि याला जो कोणी साथ देईल त्या सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. आज देखील मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहेत. पक्षप्रवेश आज होत आहेत असं नाही, तर भारतीय जनता पार्टीत कायम पक्षप्रवेश होत असतात. पक्ष वाढवणं, पक्ष बांधणं हे भारतीय जनता पार्टीचं आद्य कर्तव्य आम्ही समजतो. आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांनी आज देखील डोंबिवलीमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश करून घेतलेला आहे. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याची मुभा असते. मग शिंदेसाहेब त्यांच्या परीने पक्ष वाढवतात, अजितदादा त्यांच्या परीने पक्ष वाढवतात, त्यानंतर उद्धवजी ठाकरे तेही पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतात. तसंच भारतीय जनता पार्टी सर्वांना सोबत घेऊन महाराष्ट्र क्रमांक 1 ला यावा यासाठी प्रयत्न करतोय. या प्रयत्नामध्ये जे कोणी आमच्या सोबत असतील त्यांना आम्ही सोबत घेतोय. मात्र एक छोटासा प्रश्न आहे. ज्या वेळेला महायुती झाली होती तेव्हा एक प्रश्न झाले होतं की भाजपचे उमेदवार किंवा भाजपचे कुठलेही पदाधिकारी आपल्या पक्षात घेणार नाही व शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षातले कुठले घेणार नाही, हा करार झाल्याचं सांगितलं जातं. अशा प्रकारचं वक्तव्य शिवसेनाच्या नेत्यांकडनं करतं आणि त्यावरूनच हे आरोप लावतात. ते नाही, मग तसा करार झाला असेल तर परवाला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा पक्षप्रवेश झाला होता का नाही, हा प्रश्न मला वाटतं तुम्ही जर का शिंदे साहेबांना किंवा शिवसेनेच्या लोकांना विचारला तर जास्त सोयीस्कर होईल. याची सुरुवात आम्ही केलेली नाही. तुम्ही आमच्या काही पक्षातली लोक घेतली, आता तुमच्या पक्षातली लोक जर आमच्यामध्ये येत असतील तर त्याचं निश्चितपणे आम्ही स्वागत करणार. यापुढे काय वाटतं, महाराष्ट्रामध्ये किती पालिकेवरती आपलं वर्चस्व असणार, कशा पद्धतीने आपली ज्या पद्धतीने आपण इन्कमिंग सुरू आहे, विरोधी पक्ष तरी लाभेल असं वाटतं? महाराष्ट्रातल्या सर्व महापालिकेवर, मी लिहून घ्या, महाराष्ट्रातल्या सर्व महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार आहे.
जिल्हा परिषदेच्या सर्व गटांवर, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, या ठिकाणी 100% महायुतीची सत्ता येईल. महाराष्ट्रातल्या सर्व महापालिकेवर, सर्व 27 महापालिकेवर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा झेंडा फडकेल. कारण जनतेचे आशीर्वाद महायुतीसोबत आहेत आणि जनतेचे आशीर्वाद असल्यामुळं आम्ही जिल्हा परिषद, महापालिका आणि मुंबई महापालिकेत देखील निश्चितपणे विजय मिळवू. एकंदरीत पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसापासून जी इन्कमिंग सुरू आहेत, अशाच प्रकारे विकासाची कामं घेऊन अनेक जण भारतीय जनता पार्टीमध्ये येणार असल्याचा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला आहे. आणि त्याचबरोबर सगळ्याच महानगरपालिकेमध्ये महायुतीचाच महापौर होणार असा देखील ठाम विश्वास या ठिकाणी नवनाथ बन यांनी व्यक्त केलेले आहे. कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.